विमल एक बार खाएगो तो बार बार मागोगे। तर भावने हा आपला नवीन इजू भाऊ आला इकडं आपला जो आता हा आपल्याला अजून एक कार्यकर्ता सापडलाय तो पण विमलचे डायलॉग द्यायला लागलाय. तर इकडे त्याच्यानंतर आपल्याला तामसवाडीची लाईन लिकेज होईल होती. मग आपण आलो आता तामसवाडीला इकडे लिकेज काढायला. तामसवाडीची लाईन ही आपल्या शिवारात लिकेज होईल बरं की इकडं. तर आपल्याला एका नळीत 2 लाईन येईल तवा आपल्याला याच्यातली 5 इंचची लाईन लिकेज होईल. तर इकडे त्याच्यानंतर आपण कटबीट मारून घेतले आणि एक दोन्ही बाजूचे तोंड 2 वगैरे सगळे घेतले आणि आपल्याला ना इकडं हा डायरेक्ट पाईपच बदलून टाकायचा आहे. कारण की शाकेट आहे ना परत या रिंगावर येत होतं इकडं. मग त्याच्यामुळे म्हटलं शाकेट थोडं माग घेऊ आणि पाईपच काढून टाकू. मग आपण करून एक पाईप घेऊन आलो आहे आणि हा जो फुटेल होता तो बाहेर काढला आहे. तर इडी आहे पोल्ट्रीच्या कामाची वेळेस पाईप फुटली. त्याच्यात आपण इकडे 8 kgचं शाकेट वापरू राहिलो आणि याबा तुम्ही पाहू शकता पाईप कापता कापता आपल्याला 3 करत पान मोडले. आता भाई 4थं करत पाणी एकच राहिलं एवढं. याच्यावरूनच अंदाज घ्या पाईप किती बेकार असेल कापायला. त्याच्यात आमचा एक कार्यकर्ता तिकडे झाडाखाली जाऊन बसलाय. तो काही इकडे यायचं नाव घ्याय ना. आम्ही राहते 4 जण आहे आम्ही. पाहू येणार आहे तो बरं का. त्याचा मला फोन चालू आहे थोडा पर्सनली. मीच लिकेज काढायचं म्हणजे असं समजा 40 फूट उकरावं लागतं पूर्ण. मगच उचलत पाईप नाही आहे ना. पाईप काय उचलत नाही. त्याच्यात आता भरपूर जण म्हणतील इकडं सटक टाकायचं किंवा दुसरे पर्याय राहते इकडं. पण ती काय सटक बिटक राहत नाही बरं का लिकेज मोठ्या लाईनीला. एकदा शाकेट मारलं म्हणजे कायमचा ताणच नाही तुळून जातो डोक्याचा. त्याच्यामुळे आपण तसं 4 इंच लाईन जर लिकेज झाली तरी आपण कधी सटक मारित नाही. शॉकेटच मारितो बरं उचलून. म्हणजे एकदा मारलं का ताण नाही राहत डोक्याला. सटक कशी काही दिवसात रबर खराब होऊन लिकेज होत्या परत.